नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे नेव्हर एंड, म्हणजे जे कधीही संपत नाही, त्याला म्हणतात अक्षय. तर आज कोणतीही सुरुवात केली चांगली शुभ कार्याची तर ती कधीही संपत नाही. तर आज म्हणून लोक गाडी घेतात, घर विकत घेतात, अजून भांडी विकत घेतात, सोनं विकत घेतात, चांदी विकत घेतात आज. आणि त्यात नेहमी वाढ होत असते. आज घेतल्यावर ते कधीही संपत नाही. आणि आज विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात. आणि खानदेशामध्ये तर घागर भरतात, हो की नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अक्षय तृतीया साजरी केली जाते. तर खानदेशमध्ये आखाजी म्हणतात, आखा तीज म्हणतात काही ठिकाणी. तर चला, मस्तपैकी डोक्यावरनं आंघोळ केलेली आहे. आता सूर्यनारायणाला अर्घ्य देऊया, दरवाजासमोर रांगोळी काढूया आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा करणार आहोत. आखाजी म्हटले की पुरणपोळी आलीच, हो की नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी पुरणाची पोळी केली जाते आज. आणि अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून खास मानला जातो. आज पितरांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आज तिल अर्पण केलं जातं. खूप खूप आहेत. ब्राह्मणाला दान केलं जातं, गरिबांना आज दान करा. म्हणजे आज बिझनेस ज्यांना सुरू करायचं ते आज बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी हा खरंच शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी म्हणजे मुहूर्त बघण्याची गरजच नाही. आणि 3.5 मुहूर्तांपैकी आज एक मुहूर्त आहे. तर आजच्या दिवशी कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी मुहूर्त बघितलाच जात नाही. आज जे पण चांगले काम केले जाते ते नेहमी फलतेच. ते नेहमी बहरते, हो की नाही. चला, आपण सूर्याला अर्घ्य दान करूया. चला, आपण सूर्याला अर्घ्य देऊया. विचार केला, रांगोळी काढण्याआधी आपण पुरणाची डाळ कुकरला लावूया. म्हणजे रांगोळी होईपर्यंत आपली डाळसुद्धा शिजेल आणि पटकन असा स्वयंपाक तयार होईल आपला. तर या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ घेतली 2 वाटी, त्यात थोडं तेल घातलं आहे. आपण आता डाळ शिजायला लावूया. चला, कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडली का? छोटीशी सुंदरशी अशी रांगोळी. तर आता पूर्ण रांगोळी काढताना तर दाखवलं नाही मी, डायरेक्ट काढल्यानंतरच दाखवले. जवळजवळ संपत आलं. आणि चला, झाली आपली रांगोळी काढून सुंदरशी अशी. आवडली का तुम्हाला? छोटीशी. आता इथे शुभ लाभ आहे, आपण हे काढूया. कोणता कलर घेऊया? हा घेऊया, नारंगी कलर. तुम्हाला दिसतं का? चला, इथून दाखवते. एकदम सोपं. यात रांगोळी घालायची आणि हा छापा उमटवायचा. हे बघा, रांगोळी आणि शुभ लाभ इथे काढले. हे बघा, आणि ही रांगोळी बघा. आपली ही रांगोळी काढून झालेली आहे, छोटीशी सुंदरशी अशी, पटकन अशी. आणि रांगोळी काढणं खूप शुभ असतं, हो की नाही. लक्ष्मीची पावले दिसले का तुम्हाला? छान आहे का? चला, आपली सुंदरशी छोटीशी अशी रांगोळी काढून झालेली आहे. आणि छोटी कसं ना, रांगोळी काढावी शुभ असतं म्हणतात. रांगोळी काढेपर्यंत आपली पुरणाची डाळ सुद्धा छानपैकी शिजलेली आहे. दाखवते तुम्हाला. आपली ही डाळ सुद्धा शिजून तयार झालेली आहे पुरणाची.
आपण रांगोळी काढेपर्यंत आपली डाळ शिजली. हे बघा, हे बघा. चला आपण आता भात लावूया आणि भजींचं पीठ भिजवून घेऊया. या ठिकाणी आपण भात लावूया. भजींचं पीठ भिजवूया आपण. जिरा पावडर घालूया 1 चमचा, धना पावडर 1 चमचा घालूया आणि काय लाल तिखट घालूया. चवीनुसार मीठ घालूया. थोड्या ओवा घालूया. ओवा घातल्या आपण आज बटाट्याची भजी करणार आहोत आणि आजचं जेवण बिना कांदा लसणाचं. हो ना, देवाला नाही दाखवायचं की नाही, मग देवाला चालत नाही कांदा लसूण का. तामसिक फूड मानलं जातं ते, तामसिक. आपण आता पीठ भिजवून घेऊया भजींचं. हे भिजून झालंय आपलं पीठ भजींचं. चला या ठिकाणी आपलं भजींचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. चला आता टाईट वाटते खूपच. चला आपण आता पुरणपोळीचं पीठ भिजवूया. यात मीठ घातलंय आणि हळद घातली. छान रेडीमेड पोळी मिळते ती येलो येलो असते की नाही, तशी आपण बनवणार आहोत. आणि यात हे मिक्स करून घ्यायचे आणि मग तेल घालून हे भिजवायचे. एक चमचा घालायचं आहे. आता भिजवून घ्यायचं. या ठिकाणी मी मैदा वगैरे काही घेतलेला नाही आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि मी आता सासरून आणलं आहे ना खपली गव्हाचं पीठ. बघूया याची पुरणपोळी कशी होते. हे पुरणपोळीचं पीठ जे आहे ना ते खूप मळावं लागतं. 15-1 मिनिटं तरी मळायला पाहिजे, तर ते छान होतं. हे बघा, असंही ताणलं गेलं पाहिजे. दिसलं? हे बघा, असं मऊसर छान भिजवायचं आहे. या ठिकाणी आपलं हे मऊसर छान पुरणपोळीचं पीठ भिजवून झालेलं आहे. मस्तच. चला आपण आता हे पीठ एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवूया, म्हणजे ते ड्राय होणार नाही. या ठिकाणी रसई विळवण्याची आमटीसाठी आपण खोबरं आणि अद्रक भाजून घेतले. हे मिक्सर वाटून घेऊया आणि रसई बनवूया. हे वाटून झालेलं आहे आणि आपला भात सुद्धा बनवून तयार झालेला आहे. आपण आता रसई करूया. छान मसाला भाजला गेला आहे. आपण आता हे पाणी काढलेलं ते ओतूया. रसई तयार. आंब्याची पेटी आणली पण आंबे कच्चे, तर आपण आता खीर बनवतोय. हे बघा, आत्ता अगस्तीला म्हटलं अरे आंबे घेऊन ये, आज आखाजी आहे तर आंब्याला महत्त्व असतं. त्याने हे आणले पण सगळे कच्चेत, कच्च्या कैऱ्या. यात ड्रायफ्रुट्स केशर वगैरे घालून या ठिकाणी आपण खीर बनवलेली आहे. या ठिकाणी आपली ही रसई. हे बघा, या ठिकाणी मस्तपैकी आपलं हे पुरण लालसर छान लाल गूळ, ऑर्गॅनिक गूळ, सेंद्रिय गूळ पासून
हे बघा छान अगदी सुंदर पुरण आपण बनवून घेतलेलं आहे. ते काय मी दाखवलं नाही तुम्हाला. एक आंब्याचा रस बनवला. हे बघा या ठिकाणी आपली ही रसई बनवून तयार झालेली आहे. पुरणपोळी किती छान फुगली बघा. एकदम मस्त. वाव. मस्त. पुरणाची पोळी खाऊया. हे बघा पुरणाची पोळी आपली किती सुंदर पुरणाची पोळी झाली. पुरणाची पोळी वाव 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 वाव. बटाटा भजी वाव एकदम हे बघा अगदी कुरकुरीत अशी बटाटा भजी. नागलीचं पापड, उडदाचं पापड, कुरडई आणि ही भजी. आपला स्वयंपाक रेडी आहे पुरणपोळीचा आणि आपण आता रेडी होऊ आणि पूजा करूया. हे बघा या ठिकाणी तयार झालेली आहे. आता कशी दाखवू तुम्हाला. हे बघा मी तयार झालेली आहे. ही माझी साडी, नवीनच साडी आहे आणि मी इंडियात गेले होते तेव्हा मी याचं ब्लाऊज शिवून आणलेलं आहे. हे बघा तर ही मला मिळालेलीच साडी आहे. आणि आता मी लग्नात गेले ना, धीरज आणि मी नंदेच्या मुलीच्या, तर ही दागिने काढून आणलेले बँकेतनं, ते अजून ठेवले नाही बँकेत. तर आज मला चान्स मिळालेला आहे हे सगळे माझे दागिने घालायला. बस मग पावडर लावली आज खूप, म्हणजे लग्नानंतर किती दुसऱ्यांदा का काय आज मी सिंदूर पण घातलेलं आहे. आणि हे कानातले, हा नेकलेस आणि हे आणि ह्या बांगड्या. चला पूजा करूया. आवडला का माझा हा लुक आणि ही साडी कशी वाटली नक्की सांगा. हे बघा मी आता आमच्या देवघरात आलेले आहे. हे नैवेद्याचं ताट घेऊन काय काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे नैवेद्याचं ताट, पुरणपोळी, खीर, रसई, आंब्याचा रस, बटाट्याची भजी, कुरडई, पापड आणि भात, तूप असं हे नैवेद्याचं ताट. हे बघा या ठिकाणी आपण बनवलेल्या गोडपुऱ्या आणि करंजी हे सुद्धा आपण नैवेद्यासाठी ठेवणार आहोत. हे बघा सुंदर, अगदी सुंदर सुंदर. हे बघा सुंदर सुंदर पुरी, गुळाची पुरी. चला ठेवूया. ए बाबू ये, ए राजा ये. Take your seat. हे घालायचं आधी, पाणी घाल मग हे. हां असं नाही, असं असं होतायचं बाबू. असं काय हे असं पकडायचं आणि असं हे. Remember it. झाले स्वच्छ. ओके द्या. कापड पाहिजे होतं ते टिश्यू द्या. कापडाचं ते. चलो सर पीछे बैठो बाबू, पीछे बैठो. चलो बाबू पीछे बैठो. धूपम समर्पयामि घंटानादं गच्छामि. कुंकुमं समर्पयामि, हरिद्रां समर्पयामि, अष्टगंधं समर्पयामि, सुतां समर्पयामि, पुष्पं समर्पयामि. धूपं
समर्पयामि फलं समर्पयामि इथे गणपती बाप्पाने यांचं हे कर अक्षद वाहते ना हे बघ अष्टगंध वा हे बघ पुढे सर मग हे हातात आणि आणि काय तुला काय इथे लाव. ऑर्डर करू आणि इथे हे बोट हे बोट हे वालं. हे वालो वाला हे बोट कर बोट का चल आणि हे लावा चंदन का बरं हे बोट हे सगळं दिलेलं आहे काम म्हणून आता हळदी कुंकू दे. नाही आधी हळदी कुंकू अक्षदा मग नेक्स्ट ते हळदी कुंकुम पण लावा हातात दे की बाबू दे हा ते कुंकुम 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 रेड कलरचं कुंकुम आणि अक्षदा वा आता हे का घंटा घ्या हे घ्या दीपम दर्शयामी म्हणा दीपम दर्शया चला आता नेक्स्ट ते विष्णू बाप्पाचं करा चला आज त्यांचं देव ना तिथे पण लावून येते चल ठीक आहे आणि ते हळदी कुंकू समर्पयामि हळदी कुंकू समर्पयामि अक्षदा अक्षदा समर्पयामि आता वरती आता हे घे दीपम दर्शयामि चला आता तिथे लक्ष्मीनारायण हे घे लाव तुला तिथे दोघांना लाव ना फोटोला त्या फोटोला लावलाय लाव बरं आणि हां फोटो आहे चला लक्ष्मी लक्ष्मी लावा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मुरे गुरे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर गुणाची नंदी करते मान मुक्ता फळाची. बाबू पुस्तक कुठे ठेवलं राजे ते वरती आहे. चला म्हणा वाकून म्हणा बाबू वाकुल अरे वाकून आरती देवापर्यंत ती आरती गेली पाहिजे की नाही वरती प्लॅटफॉर्म वरती हवाय चला खाली बस मग. आरती खाली करू बघ. आरती आरती करू गोपाळा मी तू पण सांडोनी वेळा वेळा आवडी गंगा भक्तीचे भूषण प्रेम सुगंध अर्पिले अहम महाधूप जाळू श्री हरिपुरे जम जम धूप जळे तम तम देवा आवडे आरती आरती करू गोपाळा मी तू पण सांडोनी वेळो वेळा राम वल्लभ दासे अहम धूप जाळीला असा आरतीचा एक मग प्रारंभ केला सोहम हा दीप ओवाळू गोविंदा समाधी लागली पाहता मुखारविंदा आरती आरती करू गोपाळा मी तू पण सांडोनी वेळा वेळा हरिके होतो मुख पाहता प्रगटल्या ह्या नारी सर्व ही अवस्था सद्भावा लागी बहु हा देव भुकेला राम वल्लभ दासे अहम नैवेद्य अर्पिला आरती आरती करू गोपाळा मी तू पण सांडोनी वेळा वेळा फुलतांबूल दक्षिणार्पिली तया उपरी निरांजने मांडिली पंच प्राण पंच ज्योती आरती उजाळली विश्व हे लोपले तया प्रकाश तळी आरती आरती करू गोपाळा मी तुपन सांडोनी वेळा वेळा आरती प्रकाश चंद्र सूर्य लोपले सुरवर्ण भीते दे सरस्त ठेले देव भक्त पण न दिसे ऐगाही ऐशा परिदास रमन पायी आरती आरती करू गोपाळा मी तू पण सांडोनी वेळा वेळा करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता पुरर्वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविला धाता सहस्रवदनी भूतरणुपुरे गुणगाता जय देवी जय महालक्ष्मी वसते व्यापक रूपे तुल सूक्ष्मी मातुलिंग गदा गीत फेट झळके हाटक वाटी पियुष रसपानी मानिक दसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना मदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी वसते व्यापक रूपे तुल सूक्ष्मी तारा शक्ती अगम्य शिव भजगा गौरी सांख्या म्हणती प्रकृती निर्गुणी निर्धारी गाय
बीजानिगमागमसारी प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी अमृत भरते सरिते अदसुरिते वारी मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणवत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप धावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी शत्रानने कुत्सित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझ्या निजवाळी सोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी चरण पायन रूप तुझे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रियो वा प्रयत्ना वा प्रकृतिमा करोमि यद्यत् सकलं परस्मै समर्पयामि सर्वेषां नाम नारायणं कृष्णदामोदरं ब्रह्मादं गोविदावनं हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ओम यते गंधदेवास्थानि धर्माणि प्रमाणे आसन्ते अनाकं महिमानाः सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य सायिने नमो मयि श्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्वय स्यात् सार्वमा सर्वाय शान्तादा परार्धात् पृथ्वी समुद्रापर्यन्ताय कराळिति तदपेश श्लोको विहितो मूर्ताः परिवेष्टमूर्ताः सहस्रगृहे अवीक्षितस्य कामर प्रवेशदेवाः सभासद इति ओम एकदन्ताय एकमकरदन्ताय एकदन्ताय आरती दे बाबू इकडे देवाला पण दे सगळं तिकडच्या देवाला दे सगळ्यांना देवा. तर अशा पद्धतीने आम्ही आज अक्षय तृतीयेची पूजा केलेली आहे. खूप सुंदर प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर. तर मी तर रोजच करते सकाळी आणि संध्याकाळी. खूप छान वाटतं. तर तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, रांगोळी कशी वाटली आणि आजचं पुरणपोळीचं जेवण कसं वाटलं आणि विष्णू देवतेची लक्ष्मीची पूजा केली ती कशी वाटली नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीया सेलिब्रेट केलेली आहे अमेरिकेत. तर तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला अक्षय तृतीया सण आम्हाला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीया सण साजरा केलेला आहे. आखाजी साजरी केलेली आहे. आखातीज साजरी केलेली आहे. आखातीज पण म्हणतात की नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आम्ही अमेरिकेत राहून सुद्धा भारतीय संस्कृती आम्ही विसरलो नाही आहेत. आम्ही सुद्धा सगळे सण साजरे करत असतो. तर इतरांना सुद्धा ते कळेल आणि ते भारतात राहून जे विसरून गेलेत आपली संस्कृती ते सुद्धा करायला लागतील. हो की नाही. आज आहे अक्षय तृतीया. तर आज जे पण चांगलं काम कराल तुम्ही ते अक्षयला जातो. म्हणजे अक्षय म्हणजे नेव्हर एंड, म्हणजे त्याची कधीही समाप्ती होत नसते. ओके नाही. मग आज आपण चांगलं कार्य करूया. आज आपण प्लॅन्ट लावूया. माझ्या मैत्रिणीने 3 प्लॅन्ट दिले आहेत आणि तुळशीचं मला प्लॅन्ट लावायचं आहे. तुळशीचं बी आपण घालूया म्हणजे त्याची रोपं येतील. ओके नाही. तर या ठिकाणी आता मी घातलेत. म्हटलं तुम्हाला पण दाखव म्हणून परत आता मी कॅमेरा आणला आणि इथे ट्रायपॉडला लावलेला आहे मोबाईल. तर आता हे दुसऱ्या कुंडीमध्ये आपण लावूया. या ठिकाणी मी माती घातलेली आहे. इथे सॉईल मिळतं अमेरिकेमध्ये ते आपण घातलेलं आहे.
माती आणि ते सॉईल मिक्स केलं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे ह्या बिया आहेत तुळशीच्या. हे माझ्या तुळशीच्याच काढलेल्या आहेत. ते आपण आता यात घालूया. सगळ्यात घालून टाकतो. भरपूर येतील तुळशी, भरपूर. आणि थोडं हलवून घ्यायचं. ओके. आणि आपण आता आपण आता मंत्र पण म्हटलेला आहे. आणि आता तुळशी मैया आपली भरपूर येणार आहे, खूप खूप. आणि आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. या दोन्ही कुंडीमध्ये मी आता तुळशीचं बी घातलेलं आहे. आणि मस्त आता तुळशी येणार आहे. येणार म्हणजे येणार, 100% येणार. तुम्ही जर प्रेमाने कोणतीही मन लावून गोष्ट केली ना, त्याचं फळ मिळतच असतं. आणि आता हे बघा, तर मी आता भारतात लग्नासाठी गेले होते ना, त्याच्या आधी हे माझ्या मैत्रिणीने आणून दिलेत. तुम्हाला दाखवलेच असतील मी. तर हे 3 प्लॅन्ट, भेंडीचं आहे आणि वालाच्या शेंगांचं हे प्लॅन्ट आहे. हे रोप, हे जे रोप आहे ते वालाच्या शेंगांचं आहे आणि हे 2 आहेत ते भेंडीचे आहेत. आपण हे सुद्धा लावूया पलीकडे गार्डनमध्ये. हे कुंडीत नाही लावायचं, ऑलरेडी हे याच्यात लावून झालंय. पण आपण आता खाली लावूया. मी आता आले इंडियन ग्रॉसरी स्टोर्समध्ये. मला तनिष्क ज्वेलरीमध्ये जायचं होतं. हे पण 9 वाजता बंद होतं रात्री आणि ते पण 9 वाजता. तर आता 8:45 झाले. मुलाला म्हटलं तू तनिष्क ज्वेलरीमध्ये जा, बाजूलाच आहे. हे खिडकीला सुद्धा दिसतंय स्टोअरच्या. बघा पलीकडच्या बघा तनिष्कचं कोण दिसला का, त्या विंडोच्या बाहेर दिसतं ना. वांग्याचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. हा एक प्रकार, 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 हा एक प्रकार. हे बघा पलीकडे तनिष्क ज्वेलर्स. आणि हे आता टाटाचं आलंय, कार्टलँड टाटा प्रॉडक्ट्स. कार्टलँड टाटा प्रॉडक्ट्स असं नाव आहे याचं. एकदम दिसते का, मी भुरकट दिसते. कार्टलँड. हे बघा टाटाचं एक दुकान आलं आहे. तो सिक्युरिटी जो पोलीस आहे, अमेरिकन आहे तो. तर त्याने सांगितलं, त्याला मी विचारलं हे नवीन आहे का, तो म्हणे हो 3 वीक्स झाले फक्त ओपन होऊन, म्हणूनच मला माहीत नाही. पटेल ब्रदर्स. तसं पण पटेलला ना नवराच येत असतो. माझं बाहेर पडणं होत नाही जास्त. चला आपण आता ऑनलाईन घेऊया. आता घरी जाऊया आपण. जाता जाता मैत्रिणीला प्रसाद देऊया. प्रसाद पण आणला आहे मी आता. तनिष्क बंद झालं, दोन्ही बंद. टाटाचं ते पण बंद झालं. 840लाच फक्त लास्ट घेतलं म्हणे, तर बंद झाले. आहेत लोक आतमध्ये, पण जे आतमध्ये आहेत आतमध्ये आहेत, पण 840 नंतर आतमध्ये नाही घेत. आणि आम्ही 9 वाजता गेलो. आऊच, पाय दुखतात ते. चला चला आता पटेल पण बंद झाले, सगळेच दुकान बंद झाले. 9 वाजता बंद होतात सगळे. आणि टेम्पल तर आता 8:30 बंद होतात, नाही तर पूर्वी 11 वाजता वगैरे व्हायचे. आता रूल केलेत जबरदस्त. बहुतेक ट्रम्प आला ना, ट्रम्पने सगळं चेंज करून टाकलं. दुकानं वगैरे सगळे लवकर बंद होतात. शेजारीच जाऊन आले. बंद झालं तनिष्क पण. मोठं आहे पण तनिष्क खूप मोठं आहे. हे बघा इथून एंट्री. सीट बेल्ट
लावायचा हे बघा इथे बोर्ड लावलेत कोणते कोणते दुकान आहेत हे बघा बर्लिंग्टन आहे तनिष्क वगैरे याचा टाटाचा अजून बोर्ड नाही लागले ते अगस्त ते आत्ताच झालं ओपन 3 वीक झाले म्हणे हा काय सिक्युरिटी गार्ड होता तो हो ना. पोलीस माणूस नव्हता. सिक्युरिटी गार्ड होता ना तो टाटाच्या त्या स्टोर्समध्ये ज्वेलरी स्टोर्समध्ये तिथे डायमंड पण दिसले खिडकीतनं बघितलं तर आणि छोटं आहे ते दुकान तनिष्क मोठं आहे आणि आता घरातनं निघताना तर मी प्रसाद पण आणलेला मैत्रिणीसाठी आणि माझी मैत्रीण ब्राह्मण आहे आणि 1 किलो तांदूळ पण घेतले तिला दान देण्यासाठी तिचे आईवडील आलेत इंडियातून आणि दुसरी आहे ती मराठी आहे आणि जी ब्राह्मण आहे ती तेलुगू ब्राह्मण आहे कारण आम्हाला निघायलाच 8:40 झाले मग म्हटलं आधी भाजीपाला घ्यायला जाऊया आणि कॉईन घ्यायला जाऊ तर उतरलो तिथे म्हटलं अरे 8:45 झाले 5-7 मिनिटात आम्ही पोहोचतो तिथे खरं तरी जवळच आहे आमच्या घरापासून पटेल ब्रदर्स मग त्याला ज्वेलरी शॉपमध्ये पाठवलो तनिष्कमध्ये त्यांच्याकडे 1 ग्रॅमचं नव्हतं 2 ग्रॅमचं पण नव्हतं सगळे संपलेले होते 5 ग्रॅमचे होते आणि पैसे नव्हते मग आमच्याकडे एवढे म्हणजे याने नेले होते त्याच्याकडे तर मग काही झालं नाही मग खरेदी आमचं सोनं आज चांदीचं स्पून वगैरे चांदी नव्हतंच त्यांच्याकडे चांदीचे वस्तूच नव्हते म्हणे म्हटलं सोनं नाही तर चांदी घेऊन ये म्हणजे आज काहीतरी घेतलं आठवण पण राहते चला मग आता त्याला सांगितलं मुलाला या म्हणजे ऑनलाईन बघ म्हटलं मग ऑनलाईन ऑर्डर करू चला आज तर बरेच आपण चांगली कामं केली आहेत आता तुळशीचं बी लावलंय मस्तपैकी सकाळी पूजा केली पुरणपोळीचं जेवण बनवलंय आणि शेजारच्या मैत्रिणीला पण दिला प्रसाद घरी आलो होते दान धर्म सगळं झालं आपलं आज आणि इतक्या लांबून कुठे नेतो रे तू हा जवळचा रूट सोडून दिला आणि इतक्या लांबून निघालाय मुलगा म्हणतो त्याचं घर इथूनच आहे ना आमच्या कम्युनिटीला बरेच गेट आहेत बाहेर निघण्यासाठी बाहेर आतमध्ये जाण्यासाठी तर ह्याच रस्त्याला 3 गेट आहेत गेट नाही ते काय म्हणायचं त्याला एंट्रन्स 3 एंट्रन्स आहे गेटेड नाही कम्युनिटी गेट नाही आहे एंट्रन्स